गणेश सर नमस्कार. नमस्कार. हे काय पद्धतीचं बांधकाम आहे, काय सांगता येईल? हा मुलगा सांगितलं तुम्हाला सर्व. बरं, मराठी चालेल. दादा नमस्कार. नाव सांग आणि कुठून आलाय ते सांग. माझं नाव सोहम परब. मी आलो आहे सिंधुदुर्गवरून आणि आम्ही इथं सिव्हिल शिकतो. अरे वा. तर आता आमची डिझाईन रूम चालू आहे. हां. एक डिझाईन म्हणजे याच्यात भास्के विटा आणि मातीने बनवलेले विटा. हो. असे दोन विटांचं एक कॉम्बिनेशन करून बांधकाम सुरू आहे. अच्छा. तर सुरुवातीपासून इथं सगळे नॉर्मल हे जॉईंट्स वगैरे शिकवले गेले विटांचे. त्यानंतर ते पूर्ण ॲक्युरेट म्हणजे नंतर झाल्यानंतर आर्च वगैरे झाले. त्यानंतर कॉलम्स वगैरे झाले आणि नंतर एक रूम बांधली आहे तिकडे. अच्छा. हे कुठल्या पद्धतीचं बांधकाम आहे काय सांगतो? हो जातो. तर इथे 3 बॉन्ड आहे ते पूर्ण बांधकामात. तर खालती जो पहिला दिसतोय तो इंग्लिश बॉन्ड आहे, त्यानंतर फ्लेमिश बॉन्ड आणि नंतर रेट्रॅप बॉन्ड. जास्तीत जास्त बांधकामात वापरला जाणारा आहे फ्लेमिश बॉन्ड. असे इथं 3 बॉन्ड्स केलेले. त्याचप्रमाणे इथे कॉलम्स केले. कॉलम्स कशा प्रकारे असतात. अच्छा. हे कॉलम्स त्याच बॉन्डमध्ये आहेत. मग याची पुढे खोली बनवणार आहे का आपण? हे असंच ठेवणार आहे? हां, ही आमची प्रॅक्टिस आहे. पूर्ण. अच्छा. तर इकडे भिंत आहे, तर इथे ह्याला म्हणतात फ्लॅट आर्च. फ्लॅट आर्च. फ्लॅट आर्च. ही आमची प्रॅक्टिस रूम आहे. जेव्हा आमचं पूर्ण शिकून झाले, जेवढे जॉईंट्स वगैरे बॉन्ड्स वगैरे सगळं शिकून झालं, त्यानंतर ही पूर्ण रूम बांधली. त्या रूममध्ये इथे हे खाली आहेत ते कॉर्बेल्स आहेत. हे खाली कॉर्बेल्स, हे सेगमेंटेड आर्चेस. हे विटाचे आणि हे कौलं होती जे वेस्ट राहिलेली त्यांचे हे असं बनवलं आहे.